भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी गावात जमीन आणि पाण्याच्या हक्कावरनं मोठा वाद पेटला आहे। लांडगे कुटुंबियांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या ताब्यातील बोरीची पाड फोडून पाणी बाहेर सोडण्याचा गंभीर आरोप केला आहे। या घटनेमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी येथील पुनर्वसित पोवार टोलीमध्ये जमीन आणि छोट्या तलावाच्या म्हणजेच बोरीच्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे। लांडगे कुटुंबियांच्या आरोपानुसार गट क्रमांक 147 मधील त्यांच्या ताब्यातील जमिनीचा पट्टा जिल्हाधिकाऱ्यांकडे अद्याप प्रलंबित असताना ग्रामपंचायत परसोडीतील काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बोरीची पाड फोडली आणि पाणी बाहेर सोडलेत। नाव सांगा। माझं पूर्ण नाव वैशाली रुंगवे दानगे आहे। हे आमचे अतिक्रम आहे आणि हे 1958 पासून हे आमची येथे जोत चालू आहे। येले माहीत असून सरांनी यानं 2 प्लॉट येथे आतमध्ये घेतला ना। आता हे म्हणतात की आमच्या घरामध्ये पाणी घुसतात, आमची शेती पिकाली, आमचा रोवणं होवाले, आमची शेती पिका म्हणजे रोवणं काढायला जाऊ आणि येणं रात्रीच्या वेळेस म्हणजे काल 5:30 वाजे येऊन सरांनी हे बोडीचा फोड हे फोडलं आहे। हे बोडी काल येऊन सरांनी उपसरपंच प्रशांत कापगते, नाना रोपलाल रिनायतकर आणि पिंटू पटले, शालिक आसटकर हे सर्व मिळून आणि हे पूर्ण पोवार टोली मिळून सरांनी हे पार्य फोडला। जागा तुमच्या मालकीची आहे का? 1958 पासून आहे। 147 गट क्रमांक हा तिथपर्यंत खुला आहे आणि याच्यानं आम्ही नाही का माझ्या सासऱ्याच्या राजापासून आम्ही जेव्हा फारेटचा होता तेव्हापासूनच आम्ही नाही का हा बोडीच्या पाण्यानं आमची नाही का शेती पिकत आहे। याला माहीत असून सुद्धा येणं हा असा राजकारण केलं। काय मागणी काय आता तुमची? आमची मागणी अशीच आहे का हा पाणी आमचा वावर पिकते आणि हा पाणी असाच राहील। ही बोडी अनेक वर्षांपासून शेतीसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। बोडीतील पाणी बाहेर गेल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी कुटुंबात संतापाचे वातावरण आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लांडगे कुटुंबियांनी केली आहे। तिकडून सोडून यायला प्लॉट दिलेले आहेत आणि हा बोडीचा पाणी यायच्या काही घरही धरत जाऊन नाही राहिला। हे तुम्हाला दिसत आहे पाणी कोण्या बाजूला यायचे, घर कोण्या बाजूला आहेत हे दिसत आहेत का? दिसत ना तुम्हाला? तर हे जाणून बुजून हे माझ्या बोडीची खाण फोडत आहे। आता नेमकी अडचण काय आहे? अडचण म्हणजे ह्या बोडीची खाण फोडल्या नाही पाहिजे। बरं, खाण जर फोडली तर काय नुकसान काय होणार? शेतीला नुकसान होईल। माझ्या समजा पाणी गेला तर माझी धान पिकल का? म्हणजे नुकसान कसं होऊ शकतं? कदाचित धान पाणी जरी नाही आला तरी धान माझा मरल ना। आता काय मागणी काय? मागणी म्हणजे हा पाणी व्यवस्थित राहिले पाहिजे, यायला खाण फोडलं नाही पाहिजे। तसेच न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान परसोडीतील या वादग्रस्त प्रकरणाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे। त्यामध्ये असं आहे की जे काही पुनर्वसन पोवार टोलीला पट्टे मिळालेले आहेत शासनाकडून, तो पट्टा म्हणजे गट नंबर 147 आहे आणि 147 गट नंबरमध्ये सगळ्या लोकांची तिथं घर बसलेले आहेत आणि काही लोकांनी घर बांधणार आहेत म्हणून तिथं खुले प्लॉट ठेवलेले आहेत। तर असं आहे की ती पहाडी उंचावर आहे आणि घरं पण उंचावर आहे। तर फक्त त्यांचा पाणी जाण्याचा एक मार्ग, आम्हाला एक मार्ग काढण्यासाठी म्हणून आम्ही त्या टोलीच्या खाली जो पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही एक छोटीशी नाली पाडण्यासाठी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे मागणी केलेली आहे आणि त्या मागणीमध्ये आम्ही त्या टोलीचा पाणी त्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्या घरामध्ये जो साचणारा पाणी आहे तो आता या दिवसामध्ये त्या लोकांना आजार होऊ नये म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन तो पाणी साचलं पाहिजे नाही किंवा कुठलाही त्यांना आजार झालं पाहिजे नाही याची काळजी घेत त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि जी काही अतिक्रमणचा विषय आहे, जी लांडगे मॅडम म्हणून आहेत त्यांच्या शेत तिथं नाही आहे। तिथं फक्त जे काही आम्ही भूमी अभिलेखकडून मोजणी केलेली आहे त्या जागेची जो गट नंबर आहे तो सगळा 147च आहे आणि 147 गट नंबरमध्ये तिची फक्त 40 आर जागा आहे, बाकी पूर्ण अतिक्रमण आहे। परसोडीतील या प्रकरणात नेमके सत्य काय आहे याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे। मात्र शेतीच्या पाण्याशी संबंधित या गंभीर आरोपांमुळे स्थानिक प्रशासनासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत।